तुम्हाला खरंच तुमच्या आईची काळजी असेल तर तिच्या रोजच्या डाएटमध्ये या 3 गोष्टी नक्की ऍड करा, ज्याने तिला फ्युचरमध्ये कोणतीही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होणार नाही. नंबर 1 हा असा पदार्थ आहे ज्यातून मिळतं मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स, जे की या वयात आईच्या हॉर्मोनल हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ते म्हणजे सकाळी उठल्यावर 7 ते 8 भिजवलेले बदाम. नंबर 2 हा असा पदार्थ आहे ज्यातून मिळतं ओमेगा 3, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आणि लिग्नन्स, जे हार्ट हेल्दी ठेवतं आणि हॉर्मोन्स रेग्युलेट करतं. ते म्हणजे फ्लॅक्सीड्स म्हणजे जवस. पण जवस हे डायरेक्ट खाण्यापेक्षा पावडर फॉर्म मध्ये खाणं कधीही बेस्ट. दुपारच्या जेवणात दह्यात 1 चमचा फ्लॅक्सीड पावडर टाकून खाल्ल्याने डायजेशन बेटर होतं आणि न्यूट्रिएंट्स प्रॉपरली ऍब्झॉर्ब होतात. नंबर 3 आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन B1, B6, B9 ने भरलेलं, जे की बोन स्ट्रॉंग ठेवायला, जॉईंट पेन कमी करायला आणि रात्री शांत झोप येण्यासाठी मोस्ट युजफुल आहे. ते म्हणजे सेसमे सीड्स म्हणजेच तीळ. रात्रीच्या जेवणानंतर 1 चमचा रोस्टेड सेसमे सीड्स नक्की खायला सांगा. आणि हेल्दी राहण्यासाठी बेस्ट फूड सोर्सेसची PDF पाहिजे असल्यास कमेंट करा हेल्थ.